जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। परमिशन आम्ही टाकलेले योग्य रीतीने आम्ही परवानगी जे निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे 48 तास अगोदर परमिशन टाकलेली, परंतु काय ज्या प्रकारे मला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, मी जिथं प्रचार चालू करतो तिथं हजारोच्या संख्येने माझ्या मागे माझ्या माता भगिनी मतदार उभा राहत आहेत. त्यांना हे दोन्ही माझे उमेदवार आहेत ऑपोजिटला, ते घाबरलेले आहेत आणि घाबरून त्यांनी षडयंत्र रचून एकाच ठिकाणी प्रचार न करता 4-4 परवानग्या घेतलेल्या आहेत आणि पोलिसांनी त्यांना दिलेले आहेत. परंतु सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमचे देवनारचे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली तर ते बोलले ठीक आहे, आता तुम्ही आलात तर अर्धा तास तुम्हाला प्रचाराकरिता देत आहे, ठीक आहे. आता तुम्ही तामधाम दंड भेद सगळं वापरताय, पैशाचा पावर वापरताय, प्रशासनाचा पावर वापरताय, मला थांबवायचा प्रयत्न करतायत. पण मी अर्ध्या तासातच माझ्या ह्या टाटानगर देवनार कॉलनी 300 टेनेमेंट केना मार्केटमधील सर्व मतदारांना बोलतोय, आत्ता तुम्ही हे षडयंत्र बघून घ्या आणि जर ह्याच्यावर तुम्हाला मात करायची असेल तर येणाऱ्या 20 तारखेला माझं जे चिन्ह आहे ट्रम्पेट 9 नंबर बटन दाबून मला भरघोस मतांनी विजय करा. मग कसं काय ह्यांची ही दादागिरी चालते हे मी बघतो. जोपर्यंत सत्ता नसेल तोपर्यंत काहीच करू शकत नाही. हे सत्तेचा गैरवापर करून आज मला थांबवण्याचा जो प्रयत्न करत आहेत, हा प्रयत्न नक्कीच हे मतदार येणाऱ्या 20 तारखेला मतदान मला करून त्याचं उत्तर देणार आहे. 100% घाबरलेत म्हणूनच तर एका ठिकाणी 4-4 अर्ज करतात. अहो, एक उमेदवार आहात तुम्ही, उमेदवाराला एक अर्ज करून टायमिंग दिला जातो की 5 ते 10 वाजेपर्यंत किंवा सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही इथं प्रचार करू शकता. त्या माझ्या ऑपोजिटचे फहाद अहमद यांनी मला घाबरून दिवसभरामध्ये 4 अर्ज करून टाकलेत. त्यांना माहिती आहे अग्रवाल यांचा अर्ज इथं आहे, तर ते एवढे घाबरलेत की त्यांनी
माझं पदयात्रा नाही व्हावा याचं पुढं षडयंत्र रचलं, परंतु मी सांगतो मी इथला भूमिपुत्र आहे आणि तुम्ही बाहेरचे आहात. या भूमिपुत्राला इथले मतदान करून तुम्हाला तुमची जागा दाखवणार. तुम्ही किती मला थांबा, मी थांबणार नाही. तुम्हाला वाटणार की मी घाबरणार, तर मी घाबरणार नाही, मी लढणार आहे. साहेब, मतदार बंधू भगिनीला काय आवाहन करणार आहे 172चे अणुशक्तीनगरमधील सर्व मतदारांना हेच आवाहन करू इच्छितो की प्रत्येक वेळी मी जे सांगितलं आमदाराचं काम काय असतं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं, ते परत बोलणार नाही. माझे मागचे भाषण बघून घ्या, परंतु एवढं नक्कीच बोलतो, जर येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही माझं 9 नंबर बटन दाबिलं तर तुम्हाला अणुशक्तीनगर हा एक विकसित अणुशक्तीनगर भेटेल. आणि हा जो जिथं आपण उभे आहेत, गोवंडी परिसर, टाटानगर, देवनार कॉलनी, इथं जे सध्याचे जे आमदार, खासदार, नगरसेवक कोण असतील त्यांच्या मार्फत जे काय कामं राहिलेली असेल ते कामं पूर्ण करायची पूर्ण जबाबदारी माझी असेल. आणि सगळ्यात मोठा विषय की इथले जे नशा असतील तो नशा संपवण्याचं काम आज जयप्रकाश अग्रवाल नक्की करेल. आणि त्या नशा करणाऱ्याला जे पाठीशी हात घालत आहे, धंदा करणाऱ्याला, त्या सगळ्यांच्या पाठीशी हात घालणाऱ्या लोकांनाही सरकारमार्फत, पोलिसांमार्फत किंवा विधान भवनामध्ये एलेकी लावून हे सगळ्याचे नशेच्या व्यापारींना आळा घातल्याशिवाय मी राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम.